विधानसभा निवडणुकीमध्ये या कसबा मतदारसंघातून या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न या महाराष्ट्रातील कोणतंही सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातील तमाम UPSC करणाऱ्या, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या, परीक्षा देणाऱ्या या मुलांच्या प्रश्नाकडे कोणत्याच पक्षाचं लक्ष नाही आणि त्यांना ही मुलं आपली वाटत नाही. या मुलांच्या परीक्षा होत नाही, भरती होत नाही आणि परिणामी या मुलांच्या बेरोजगारीमध्ये वाढ होत चाललेली आहे. त्यांची लग्न होत नाहीत, तिकडं पुढाऱ्यांच्या पोरींना नवरे मिळत नाही आहे, त्यांना वर मिळत नाही आहे, तिकडं या मुलांना नवरी मिळत नाही आहे. सगळ्या महाराष्ट्रातले असे सगळे उद्योगवाटे गडबडी होत आहेत. या मुलांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून अरविंद वडेकर यांना छत्रपती शासन संस्थेची उमेदवारी दिलेली आहे आणि या माध्यमातून अरविंद यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील तमाम युवकांचं प्रतिनिधित्व आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा आमचा प्रयोग आहे. या महाराष्ट्रातील 35 लाख विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षा देत आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून हा प्रचार चालू आहे आणि या महाराष्ट्रामध्ये चमत्कार होणार आहे आणि तो चमत्कार सरकारमध्ये होणार आहे. त्यासाठी आपण सगळे तयार आहोत. विधानसभा मतदारसंघामधून मी स्वतः उमेदवार अरविंद अण्णासाहेब वलेकर उभा आहे. तरी माझ्या कचऱ्यातील तमाम जनतेला विनंती आहे की या महाराष्ट्रामध्ये बाप गेला की पोरगा, पोरगा गेला की नातो, हे कुठं आपल्याला थांबवायचं असेल तर अरविंद अण्णासाहेब वलेकर हा तुम्हाला ऑप्शन आहे. सर्वसामान्य कुटुंबातून बिलॉंग करतोय, प्रस्थापितेविरुद्ध लढतोय. आमचे पक्षाचे नेते प्राध्यापक रामदेव जाधव साहेबांनी मला संधी दिली आणि मी लढतोय. येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही माझ्या ट्रम्पेट या चिन्हापुढं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजय करा. धन्यवाद.